प्रभागातला नवीन विजन काय राहणार, काय सांगाल? कसं आहे, गटर, पाणी, लाईट याच्यावर अनेक वर्षानुवर्षे नगरसेवक आणि महानगरपालिका काम करत आहे. आता पाण्याची व्यवस्था नागपूर शहरामध्ये भरपूर झालेली आहे. आपण LED लाईट लावले, त्याच्यामुळे लाईट बंद आहे, हा पण विषय आता राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळं नवीन विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या प्रत्येक भागात एक ई-लायब्ररी आपण उघडली पाहिजे. आमदार प्रवीण दटकेच्या माध्यमातून 2 ई-लायब्ररी आमच्या इथं उघडल्या. बाजूलाच हेडगेवार ई-लायब्ररी आहे, त्याच्यानंतर राजेश्री शाहू महाराजांची लायब्ररी आहे, आणि आता लाल शाळेमध्ये भूतेश्वर नगर भागामध्ये ई-लायब्ररी उघडलेली आहे. कोण येणार इथं? तर ज्या गरीबाच्या इथं लाईट नाही, ज्या गरीबाच्या इथे AC नाही, ज्या गरीबाच्या घरी कॉम्प्युटर नाही, असे विद्यार्थी स्लम भागातले आमच्या या लायब्ररीमध्ये अभ्यासाला आले पाहिजे आणि ते अभ्यासामध्ये तरक्की करून कुठे ना कुठे चांगल्या जॉबला लागले पाहिजे. हे आमचं पहिलं 4 जणांचं धोरण राहणार आहे. प्रचार जोमात सुरू आहे, काय सांगाल, काय वाटत आहे? नाही, प्रचार जोमात तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला जनतेची साथ राहते आणि तुम्ही जनतेत राहतात. गेल्या 9 वर्षानंतर आज इलेक्शन होत आहे. आपल्याकडे पॅनिक काळ आला, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर होता. जीवाचा धोका पत्करून तो रस्त्यावर होता, लोकांमध्ये होता, अन्न वाटप केलं, घरोघरी जाऊन डब्बे पोहोचवले. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता. आमच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 24/7 काम करणारी पार्टी आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही या पार्टीशी जुळलेलो आहे. आम्ही काम करत असताना कधीही भेदभाव करत नाही. काँग्रेसचे नेते येतात आणि बरसाती मेंढक सारख्या उड्या मारून परत वापस चालले जातात. आमचा जनतेला आमच्यावर इतका विश्वास आहे की आता तुम्ही प्रचंड ही रॅली कव्हर करत आहे, लोकांचा उत्साह बघत आहे, स्वतः जाऊन ओवाळणी होत आहे, हार, फुलं, माळा हे लोक स्वतःहून टाकत आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की येत्या 15 तारखेला जनता ही भरघोस मतदानाने आम्हाला निवडून देईल आणि 16 तारखेला आम्ही विजय जिल्लोष 4 उमेदवार साजरा करू. धन्यवाद. आज की नारी सबसे भारी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण नारी ही सक्षम आहे, कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही, फक्त चुलीपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये. आज सगळ्याच याच्यात आज नारी बघायला, आज राजकारणात सुद्धा 50% आरक्षण झालं आणि भारतीय जनता पार्टीने नवीन उमेदवारांना चान्स दिलेला आहे. त्यामुळे एक चांगलं विकासाचं काम आम्ही आमच्या या प्रभागात करू, हीच एवढं सांगतो. आम्ही प्रभाग 18 मध्ये 4ही उमेदवार एवढे तळायचे की आम्ही उद्या निवडून आल्यानंतरही आम्ही समाज कार्य करू, चांगले आणि योजना राबवू इतकं. जेव्हा प्रशासक बसला होता नागपूर महानगर भ्रष्टाचारांचा घोळ असा झालेला आहे, मला काय सांगाल? हे बघा, प्रशासक बसणे आणि भ्रष्टाचार करणे याच्यामध्ये फरक आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या म्हणून प्रशासक बसला, पण निवडणुका नाही झाल्या म्हणून प्रशासक बसला म्हणजे आम्ही शांत राहिलो नाही. सचिनने अनेक फाईल आपल्या वार्डातल्या बनवल्या, मी अनेक फाईल माझ्या वार्डातल्या बनवल्या. आमचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी त्या प्रशासकाला काम सांगितलं की हे काम झालंच पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही 3 लाख रुपयाच्या 200 फाईल या प्रभागाकरता बनवलं. कार्यकर्त्यामध्ये ताकद पाहिजे, प्रशासक असो, कलेक्टर असो, कमिशनर असो, आपल्यामध्ये ताकद पाहिजे काम करण्याची. काम 100% होऊ शकते हे मी दाव्याने तुम्हाला सांगतो. आपल्या प्रभागातल्या मतदारांना, नागरिकांना काय आव्हान, काय संदेश द्याल? माझ्या प्रभागातील मतदारांना मी एकच विनंती करतो, कोणी काही जरी सांगितलं तरी यावेळेला 4-0 एकच लक्षात ठेवा, एवढी विनंती करतो.